पूर्वी कसा होता, साधाच मीटर होता. त्यावेळेस काय व्हायचं, व्यवस्थित बिल यायचं. परंतु आता काय केलंय शासनानं, म्हणजे काय ह्या अधिकारी हातात नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना असू दे किंवा राज्य सरकारने असू द्या, त्यांनी जबरदस्तीने मीटर, म्हणजे एखादा व्यक्ती शेतात गेला, घरात असेल तर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवलं. एखाद्या व्यक्तीचं जर बिल समजा 300 मिनिट असेल साध्या व्यक्तीचं, तर स्मार्ट मीटर बसवल्यावर 1,500 2 हजार, आणि एखाद्या व्यक्तीचं 2,500 येत असेल तर त्याचं 81,000 पर्यंत बिल आलेले आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, आमदार साहेब, समजा लाईट बिल जर कट झालं, म्हणजे कट केलं तर वायरमन जोडत होता. आता काय झालंय, पैसे संपलं त्यातलं, ते ऑटोमॅटिकच कट होतं. आणि दुसरी गोष्ट, लाईट बिल वाढवून आलं तर आपल्या अधिकाऱ्यांना, कार्यकारी अभियंता उपाध्यक्षाला काय अधिकार होतं की आपल्या गावाच्या वायरमनला पाठवायचे आणि रिडिंग चेक करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय व्हायचं, तफावत झाली की हे अधिकारी त्यांना साईड देत होते. 1,500चं बिल असेल तर म्हणजे कमी करायचे, 1,000 करायचे. आणि लाईट बिल भरताना एखाद्या गरीब माणसाला 2 टप्पे द्यायचे किंवा 1,000 जरी असलं तर आता 500 भरा, पुन्हा 500 भरा. आता तसं काय करता येत नाही, डायरेक्ट कट होत आहे. आणि बरं का साहेब, पूर्वी बिलाची प्रिंट मिळत होती, स्मार्ट मीटर बसवल्यामुळे प्रिंट मिळत नाही. आणि काय अडचण होती, घरी आपली माता भगिनी असते, पुरुष मंडळी काय तर कामानिमित्त, अधिकारी असू द्या सामान्य नागरिक, घरात प्रिंट मिळाली का की माता भगिनी सांगायची की मालक एवढं बिल भरा. आता प्रिंट येत नसल्यामुळे 2-2, 3-3 महिना बिलच नाही. तर बिल एक मिळालं पाहिजे. आणि वीज कनेक्शन कट करण्याचा अधिकार हा वायरमनला देऊ द्या आपल्या. म्हणजे एखाद्या गरीब माणसाला उद्या बळतो म्हणत ती दयामाया दाखवत होतं, वीज कनेक्शन ऑटोमॅटिक कट होतंय, बिलाचा मेसेज येत नाही. सामान्य नागरिकांच्या हातामध्ये मोबाईल, काय कुटुंब असे येते, आता कुरपाई जाणाऱ्या महिन्याला मोबाईलच नाही, त्याला मेसेज कसा येणार. तर ह्या मागण्या ज्या येत्या ह्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवून या 2-3 जी मागण्या येत्या ती व्यवस्थित यांच्या लेवलला होते. त्या वीज बिल दिलं पाहिजे, कट करायचा विषय वायरमनला द्यावा आणि जबरदस्तीने मीटर बसवते. अक्षरशः भांडणं झाले तर ह्यांनी जबरदस्तीने 2-3 विषय मार्गी लावा. आणि हे जो सांगा, दुसरी गोष्ट साहेब, कडलास नाका ते अगदी बाबुराव भाऊ कॉलेज आहे तिथपर्यंत अगदी पडदा वेगळ्या प्रकारचे, एक आपले मॅडम माता भगिनी शिक्षिका अक्षरशः ट्रकाने जाऊन पोटावर डायरेक्ट घेऊन जागेला मृत झालेली आहे. तर अतिशय साहेब गंभीर, साहेबांनी पहिल्यांदा तसे सोडायचा प्रयत्न करता, पण अधिकारी साहेबांना बोलले नाही तर आज सुद्धा अशी अपेक्षा आहे. आणि साहेब एक लावून गेलं, वासरूला बी तशी परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट साहेब, लावून गेलं 5,000 ती मुलगा 10वीला आहे, मुलगी 12वीला आहे, म्हणून 12वी होते प्रसंग सांगतो. अतिशय शाळा अंगावर